स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। मी सौरभ देशमुख गुरुजी तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण कुलदेवी विषयी माहिती जाणून घेणार आहे की नक्की आपली कुलदेवी कशी असते, आपली कुलदेवी कशी होते, आपली कुलदेवी म्हणजे नक्की काय, कुलदेवीचा पूर्ण माहिती पूर्ण इतिहास सगळं काढून घ्यायचं आपल्याला त्या ठिकाणी। हो, पहिल्यांदा आपण जायचं आपल्या ऋषींकडे। ऋषी म्हणजे कोण ह्यांच्यापासून आपण सुरुवात करायची, आपल्या गोत्रापासून सुरुवात करायची। तुम्हाला सर्व डिटेल माहिती सांगेल, जी माहिती तुम्हाला माहिती नाही तुमच्या घराण्याची तुमच्या कुळाची ती सुद्धा तुम्हाला माहिती होईल ह्या व्हिडिओमुळे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा मित्रांनो। तत्पूर्वी या व्हिडिओवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला, आणि मित्रांनो नवीन असताल तर लाईक करा, होईल तितका हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुमच्या एका लाईकने खूप आत्मविश्वास वाढतो, नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, आध्यात्मिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मदत मिळते। मित्रांनो, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आपण जाणून घेऊयात महत्व। मूळ म्हणजे आहेत ते कोण, तर आपले ऋषी। ऋषी म्हणजे नक्की कोण हे जाणून घ्यायचं आहे। आपल्या कुळाचा पहिला व्यक्ती तो म्हणजे ऋषी आहे। म्हणजे आता कसं तर तुम्हाला सांगतो, भारद्वाज ऋषी आहेत, गौतम ऋषी आहेत, त्यानंतर असे वशिष्ठ ऋषी आहेत, बादल ऋषी आहेत। हे सर्व ऋषी आहेत। हे ऋषी ह्यापैकी तुमचे कुठले ऋषी आहेत ते ऋषी आपण शोधायचे आहेत। हे जे ऋषी आहेत ते असे ऋषी भरपूर आहेत, ते ऋषी तुमचे नक्की कोण आहेत कुळाचे हे माहिती करून घ्यायचं आहे। त्या ऋषींपासून काही त्यांची संतती, त्यांचे मुलं, त्यांचे बाळ होत राहिले, त्यांच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे फाटे फुटले, वेगवेगळे आडनावं, वेगवेगळ्या प्रकारचे जाती, वेगवेगळ्या प्रकारचे समाज हे तयार झाले त्या ऋषींपासून। आणि त्या ऋषींच्या पुढच्या संततीने, पुढच्या पिढीने एका विशिष्ट देवी देवतेला आपल्या घराण्याचं, आपल्या कुळाचं रक्षण करती म्हणून निवडलं, ती म्हणजे कुलदेवी। कुलदेवी म्हणजे कोण, आपल्या ऋषींनी आपल्या ऋषींच्या ऋषींच्या पुढच्या संततीने किंवा ऋषींनी म्हणलं तरी हरकत नाही, त्यांनी ज्या देवीला, ज्या देवाला आपल्या कुळाचं, आपल्या घराचं रक्षण करता मांडलं ते आपले कुलदेवी देवत। आता मेन ऋषींना आपण काय म्हणतो तर गोत्र असं म्हणतो। गोत्र म्हणजे ऋषी। आता मुळामध्ये कोणतीही पूजा करायचं असेल तर आपलं गोत्र लागतं। कोणाचं भारद्वाज असतं, कोणाचं काश्यप, कोणाचं अत्री, कोणाचं बादल असतं, असं वेगवेगळे गोत्र प्रत्येकाचे आपापले आहेत। ज्यांना माहिती नाही त्यांनी गोत्रावळी असते, कुठल्याही गुरुजी असतील तुमच्या इथे ओळखीचे तर त्यांना विचारू शकता की बाबा आमचं गोत्र आम्हाला माहिती नाहीये तर गोत्र आम्हाला काढून द्या, तर ते गुरुजी तुम्हाला गोत्र काढून देतील। जसं कोणतीही पूजा करायची असेल, कोणतंही विधान, कोणतीही शांती, कोणतंही काही करायचं असेल तर तुमचं गोत्र महत्वाचं आहे। गोत्राशिवाय कोणतीच पूजा ही शक्य होत नाही। आता त्या लोकांनी ज्या देवीला आपली आराध्य मानलं ती देवी, तो देव आपल्या घराचं रक्षण करता झाला। कोणीही आपल्यावरती भानामाती, करणी, प्रकार, चेडे, चेटूक असा कुठलाही प्रकार जरी केला तरी लागू होत नाही। का तर त्यांनी त्या देवीला बोललेलं असतं, सांगावा केलेला असतो की तुझं दरवर्षाचं दिन आम्ही देऊ, ओटी, खण, नारळ तुझ्या दर्शनाला येऊ, तुला आमची आई मानू, तू आमचं रक्षण करते व आमच्या घराचं रक्षण कर, असं त्यांना बोलून त्यांना पूर्णपणे शरण गेलेले ते असतात। आणि पुढची पिढी सुद्धा त्यांची सेवा करते, त्यांना कुलदेवी असं म्हटलं जातं। आता ती देवी तुमच्यावर केलेल्या गोष्टींचं निरसन करते। बरेच लोक काय करतात, तंत्रविद्या करताना तुमच्या कुलदेवीवरती बंधन टाकतात। बंधन कुलदेवीवरती कधी टाकता येत नाही। म्हणजे देवावर बंधन काय टाकणार, जे देव जगाला बंधू शकतो त्या देवावर बंधन टाकता येत नाही। पण एक प्रकारची अशी शक्ती असते, असे निगेटिव्ह ऊर्जा असते, जो असा पडदा असतो की तुमच्या घरामध्ये तुम्हाला पूर्णपणे सुरक्षितता राहील, पण घराच्या बाहेर गेल्यानंतर तुमच्यासोबत काही ना काहीतरी वाईट घटना घडू शकते। तुमचा अपघात होऊ शकतो किंवा तुमच्या इतर कुठल्याही गोष्टी होऊ शकतात आणि निगेटिव्ह नकारात्मक जी गोष्ट घडायची नाही ती गोष्ट घडते। त्याला अशा काही गोष्टी करतात लोक। त्यासाठी तुमच्या देवीची जी कृपा आहे तुमच्या घरापुरती राहते, घराच्या बाहेर पडल्यानंतर ना तुमची स्थिती आणि अवस्था ही पूर्णपणे बदलून जाते। ती गोष्ट लक्षात घेण्यासारखी मित्रांनो। त्यामुळे कुलदेवीचं ध्यान, नामस्मरण आणि पूजा ही केली जाते। जे लोक नियमित आपल्या कुलदेवीला जात नाहीत, कुलदेवीची सेवा करत नाहीत, त्यांच्यासोबत खूप वाईट गोष्ट आणि वाईट घटना घडतात।
ज्यांना माहिती नाही आपली कुलदेवी कोण आहे त्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरती जा, एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्हाला समजून जाईल तुमची कुलदेवता कोणती आहे आणि तुमच्या कुलदेवतेला कसं शोधायचं. तर मित्रांनो, लक्षात आलं असेल नक्की कुलदेवी नक्की काय प्रकार आहे, कुलदेवीचं नक्की काय आहे, कुलदेवीचा कुलधर्म कुलाचार वेळेवरती व्यवस्थित करणं का गरजेचं आहे, कारण की कुलदेवी आपल्या कुळाची रक्षण करता आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असताल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि होईल तितकं शेअर करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकी सुंदर आणि इतकी छान माहिती देणार आहे जेणेकरून तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजतील. नवीन व्हिडिओ लवकरच येईल मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. भेटूयात परत नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.